तर मंडळी बघू शकतास माझ्या समोरचा सुंदर असा घर कोकणातला. आणि अजून नमस्कार मंडळी, चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सरस स्वागत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कमी दाखवणार असे कोकणातील एक सुंदर असो जुनं रस्तो आणि त्यासोबतच आता नवीन रस्ते जे होत आहेत बदल ते मी तुम्ही कमी दाखवणार आहे. तर सुंदर असो तुमका रस्तो दाखवते जो नवीन झालो होतो. तर आता असं मी खालच्या आमच्या सावतवाडीत पिंडूर येते आणि जो तुमका रस्तो दाखवते हो आमच्या पिंडूरमध्येच रस्तो. तर चला तर मग बघूया कसे काय बदल झाले रस्त्यात आणि सुंदर असो तुमका रस्तो दाखवत आहे. तर मंडळी माझ्या समोर तुम्ही बघू शकता हो असा कच्चा रस्तो म्हणजे माती वगैरे दाबून ठेवलेली आहे. लाल माती आपल्या कोकणातलो पहिलो जुनो लाल मातीचा रस्तो. आणि आता मी तुमका दाखवणार असं आहे जो पूर्ण डांबरीकरण झालो तो रस्तो. तर आता जे कामगार येले आहेत पाणी वगैरे भरूक ते या साईडला भरतात. समोर एक गाडी तुमका उभी दिसतली बघा. तर तिथे असा व्हाळ. तर आता मी तुमका रस्तो दाखवते कसं काय केलं नाही तो. तर आता समोर माझ्या बघू शकतास हो असा सुंदर असा रस्तो आणि आजूबाजू या रस्त्याच्या आजूबाजू घरा वगैरे बघू शकतास. तर ही जी तुमका लाल माती दिसता हो रस्तो फक्त आता दाबून ठेवलेलो आहे. तर थोड्याच दिवसात ही सुद्धा रस्तो होईल. आणि समोर जो रस्तो गेलेलो आहे तो असा डांबरीकरण रस्तो. तर आता तुमका जरा कोकणाचं जरा एक वातावरण दाखवते, घरा वगैरे दाखवते. तर या साईडला ही विहीर बघू शकतास. आणि आता पाठीमागून रस्त्याचं व्ह्यू बघा मस्त वाटतं बघू. आणि हे रस्त्याचं काम चालू याच्यामुळे हे रोलर बघू शकता इकडे लावलेलो आहे. आणि आता पुढे डांबरीकरण तुमका रस्तो दाखवतोय. आणि त्यासोबतच तुमका कौलर घरं दाखवते कशी काय आहेत आजूबाजू. तर बघू शकता साईडनं स्टार्ट झालो हा रस्तो आणि सुंदर असा रस्तो झालो बघा. आणि आता एक नंबर वातावरण दिसता कारण समोरचं काहीच दिसत नव्हतं पहिलं. तर आता बघू शकतास रस्तो आणि समोर आजूबाजू जो असा शेतमळो या साईडला बघू शकतास. जो असा पूर्ण शेतमळो जो पावसात भारी दिसता. आणि आता रस्तो बघू शकतास केवढं भारी दिसता तो. तर इकडे जेव्हा टर्न घेतलं आहे ना आणि त्या टर्नला जेव्हा मी फिरतलो आहे तेव्हा जी घरं असत ना ती बघण्यासारखी असत. एक नंबर घरं असत. आणि या घर जुना घर असा लाल मातीचा तासुद्धा बघू आपल्याला भारी वाटतं. तर आता रस्तो बघू शकतास मस्तपैकी डांबरीकरण झालो आहे. तर आता या रस्त्याच्या समोर एक कौलारू घर आहे. तर गाडी मी समोर लावली आहे सर. तर आता हैसून तुम्ही बघू शकतास एक सुंदर असा कौलारू घर हा बघा तुमका समोर दिसता. आता तर खूप सुंदर असा कौलारू घर आहे. आणि हे रस्ते करतात त्यांचं सामान वगैरे ठेवले नाही बघा मशीन वगैरे ही. तर आता आपण जाऊया या साईडला. आणि हे लांबून तुम्ही आधी एकदा व्ह्यू बघा रस्त्याचं कसं काय केलं नाही तर एक नंबर वाटतं. आणि या साईडला बघू शकतास काजेचा पारडा वगैरे काजे वगैरे लावले नाही मस्तपैकी. तर आता आपण जाऊया पुढे आणि पुढे जाऊन बघूया. तर रस्तो तुमचं कसं वाटतं हो नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. कारण आता आमच्या गावात ह्यो बदल होता ह्या बघून एक चांगला वाटतं. कारण वाडीवाडीचे असे रस्ते मस्त वाटतात. आणि ह्यो रस्तो थेट आता 5 मिनटात आपण आम्ही कटारसुद्धा जातलो. त्याच्यामुळे ह्यो रस्तो होणं गरजेचा होता आणि खूप सुंदर रस्तो झाला बघा. तर आता मंडळी तुम्ही बघू शकता ही एक आता पहिली वाही होती. तर वाही आता तुमका दिसायची ना आता पावसात दिसतं. तर या साईडला ही वाही आहे. पावसात जेव्हा वाहतं ना तेव्हा एक नंबर वाटतं ह्या साईडला. आणि आता हैसून तुम्ही एक कौलारू घर सुंदर असा बघू शकतास. तर ह्या बघू शकतास हा बघा कितक्या भारी वाटतं बघा रस्त्याच्या बाजूक. आणि ह्यो आंबो आहे ना ह्यो आंबोसुद्धा भरपूर झारता. तर ह्या बघू शकतास सुंदर असा कोकणातला कौलारू घर. आणि समोर फुलं बघा मस्त. तर
रस्तो एक नंबर झालो आणि रस्त्याचं कामसुद्धा बघा एक नंबर हा. तर आता तुमका अजून एक कोकणातील एक कौलारू घर दाखवतो आहे. आणि खास म्हणजे बाजू गडगो जो जुन्या बांधकामात केलेलो आणि पूर्वीचं गडगो अजूनही तसंच आहे उभं. तर मंडळी हो बघू शकतास गडगो. आणि ऐसून तुम्ही बघू शकता सुंदर असं या कोकणातील घर. तर मंडळी हो गडगो बघून कोणाकोणा गावची आठवण घ्यायची नक्कीच मला एक कॉमेंट करून सांगा. आणि समोर सुंदर असं एक वडा तो पण मी तुमका दाखवतो आहे. आणि ह्यो रस्तो ना इथपर्यंत झालो. समोरचा तुमका घर दिसता तिथपर्यंत रस्तो पूर्ण वरपर्यंत रस्तो झालो आहे एक नंबर असो. आणि तुमका वड बोलले तो असा वड इकडे या साईडला वडा हो बघू शकता समोर. आणि आता तुम्ही ह्यासून घर बघू शकता मातीचा सुंदर घर आणि बाजू गडगे वगैरे आंब्याची झाडं बघू शकतास. तर ह्या वातावरण बघून तुमका कसं वाटतं नक्कीच एक कॉमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त तुमका दाखवतो एक प्रयत्न माझं. तर आता बोलले की जे पाणी वगैरे घेऊन जातात कामगार ते बघा यांची काढायची असा रस्त्याचे कामगार. आणि रस्तो तर एक नंबर केल्याने आणि सुंदर अशी तुमका आज घरा दाखवीत आज तुमका एक सुंदर एक रस्तो दाखवलो आहे. तर ह्यो गावातील बदल आमच्या कसं वाटतं हे नक्कीच मला एक कॉमेंट करून सांगा. आणि थोडक्यात आणि जास्तीत जास्त मी तुमका दाखवलं आहे सध्या आमच्या गावात कसं काय बदल होता तो. तर नक्की या रस्त्यासाठी एक कॉमेंट करा. आणि तुमका पुन्हा एकदा घर दाखवतो आहे. जा तुमका याच्यानं जागा दाखवलं आहे तर आता तुमका जाताना एकदा दाखवते. तर ह्या बघू शकतास घर इतक्या भारी वाटतं बघा मस्त वाटतं. आणि आजूबाजू सुंदरशे माड वगैरे होत. तर मंडळी बघू शकतास माझ्या समोरचा सुंदर असा घर कोकणातला. आणि आजूबाजू बघू शकतास हे सुंदर असे माड आणि फुलझाडं वगैरे तुम्ही बघू शकतास. तर आता आपण जाऊया पुढे. आणि पुढे जाता आता तुमका दाखवतो आहे हे आंब्याचे कलमा वगैरे. आणि हे रस्ता तर बघू शकतास मस्तच झालं. आणि पूर्ण समोरचा क्लिअर दिसता बघा झाडं वगैरे मस्त वाटतात बघू. तर रस्तो कसं वाटलं नक्कीच एक कॉमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा लाईकसुद्धा करा व्हिडिओसाठी. तर थोडक्यात आणि जास्तीत जास्त तुमका मी रस्तो दाखवले कसं काय झालं आहे. तर चला तर मग भेटूया असेच नाही पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी व्हिडिओ तुमका कसं वाटतं नक्कीच एक कॉमेंट करून सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओ लाईकसुद्धा करा. आणि तुमका थोडक्यात आणि जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला की सध्या आमच्या गावात कसं काय बदल होता आणि रस्ते वगैरे कसे होतात ते. तर व्हिडिओ कसं वाटतं नक्कीच एक लाईक करा आणि जास्तीत जास्त कॉमेंटसुद्धा करा. आणि चॅनलवरती कोण नवीन असतं तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया संध्याकाळी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.